गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 18व्या अध्यायामध्ये आहोत गीतेच्या. आणि मागच्या वेळेस आपण 42, 43, 44 असे 3 श्लोक शिकायचा प्रयत्न केला होता. आज आपण आता 45 पासून पुढे सुरू करू. तर स्मिताताई, 45वा श्लोक आपण म्हणणार आहे. तो आहे इथे. गो हेड प्लीज. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. वंडरफुल. याचा अर्थ हा आहे, प्रभुपाद आपल्याला सांगतात की बाय फॉलोइंग हिज क्वालिटीज ऑफ वर्क एव्हरी मॅन कॅन बिकम परफेक्ट. नाव प्लीज हिअर फ्रॉम मी हाऊ दिस कॅन बी डन. बाय फॉलोइंग हिज क्वालिटी ऑफ वर्क. हिज म्हणजे भगवंताच्या अर्थात. तर कसं काय होईल ते याच्यानंतर आता सांगणार आहे आपल्याला. आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. ऐक लाभे कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष लावूनी. आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष जो असेल तो मोक्ष मिळवी, त्याला मोक्ष मिळेल. आपल्या कामामध्ये जो दक्ष असेल, हुएवर इज व्हिजिलंट इन हिज ओन स्वधर्म, जो स्वधर्म व्यवस्थित पाळेल त्याला मोक्ष सहज मिळेल. आता ऐक लाभे कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष लावणी. स्वकर्मी म्हणजे स्वधर्मी. आपला जो स्वधर्म आहे, जो आपला सहज धर्म आहे, त्याच्यामध्ये जर आपण पूर्ण लक्ष लावलं तर काय होतं हे आता सांगणार आहे. मुक्तछंदामध्ये म्हणतात, आपुल्या नियत कर्मातरत राही जो त्यास सिद्धी प्राप्त. हे कसे साधावे ती पद्धत आता मजकडून ऐक पार्थ. आपल्या नियत कर्मात कसा रत राहशील त्यालाच ती सिद्धी प्राप्त होईल. तर कसं काय होईल ते आता मी तुला सांगणार आहे. असे योग्य कर असे योग्य जे कर्म तेची करावे तसे सिद्धीसीही कसे प्राप्त व्हावे. असेची स्वकर्मी मनुष्यारतीही असे होत सिद्धी कशी ऐकतेही. तर योग्य कर्म जे आहे तेच करत राहावं. त्याच्या सिद्धीशी कसं प्राप्त व्हावं म्हणजे हाऊ टू एंगेज इन स्वधर्म स्वकर्म, हे आता आपल्याला भगवान सांगणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेला मनुष्य सिद्धी म्हणजे वैराग्य पावतो. स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावतो ते आता तू ऐक. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक. हे चतुरा अर्जुना, आता हीच म्हणजे आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. ही आता कर्म आपण सांगितली होती ना, की कशी कशी कर्म असतात ते प्रत्येक वर्णाची. तर ती योग्य कर्म म्हणजे आपापल्या ॲप्टिट्यूडनुसार, आपली जशी मनस्थिती असेल, आपली जशी मनोभावना असेल, मनोरचना असेल, किंवा जसं आपल्याला अगदी सहजपणे करता येऊ शकतं, करता येतं आणि त्या करण्यामध्ये आपल्याला आनंद प्रगट होतो, ते आपलं स्वकर्म आहे. आपल्या गुणांनुसार आपलं स्वकर्म बदलत असतं किंवा बदललेलं दिसतं. आपण ज्या कुळात जन्माला येतो त्याच्यानुसार ते ठरत नसतं. तर ती कशी, तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत. म्हणजे कसं उदाहरण दिलं बघा, की आपण मागे म्हटलं होतं ना, की डोळ्यांना समजा असं वाटलं की अरे ही जी जीभ आहे, ती जीभ सगळ्या गोष्टींची चव घेते. मला तर गोष्टींची चव बघायला मिळतच नाहीये. मी फक्त वस्तू बघू शकतो परंतु त्याची चव मला नाही कळते. तर असं म्हणून समजा जिभेने म्हटलं, ठीक आहे मिस्टर आईज, व्हाय डोंट यू ट्राय टेस्टिंग व्हॉट आय एम टेस्टिंग. तर ठीक आहे, आय विल बी व्हेरी काइंड टू यू. मी तुला तिखट नाही देत, मी तुला गोड देतेस. तर गोडची चव बघ जरा एकदा. तर जरी गोड आपण आपल्या डोळ्यात टाकलं तरी सुद्धा आपली जळजळ होईल ना डोळ्याच्या आत. नाही, म्हणजे कसं आहे की ज्या इंद्रियाचं काम ज्यांनी करायला पाहिजे त्यांनीच करायला पाहिजे. डोळ्यांनी बघायलाच पाहिजे, जिभेने चवच घ्यायला पाहिजे, नाकानी वासच घ्यायला पाहिजे, कानाने ऐकायलाच पाहिजे आणि त्वचेने स्पर्श करायला पाहिजे. तर प्रत्येक इंद्रियाची कर्म ठरलेली आहे. ज्याप्रमाणे इंद्रियांची कर्म ठरलेली आहे त्याचप्रमाणे हे जितकं नैसर्गिक आहे ना, तितकंच नैसर्गिक ब्राह्मणाला
जे आपण 9 गुण सांगितले होते, जी 9 कर्म सांगितली होती, ती सहजपणे करता येतील. क्षत्रियाला जी 7 कर्म सांगितली होती ती त्याला करता येतील, सहजपणे करता येतील. तर हा जो निसर्गाचा नियम आहे की अशा प्रकारच्या गुणांची जी व्यक्ती असेल, ज्यांच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे, त्यांना ही 9 कर्म सहज करता येतील. ज्यांच्यामध्ये सत्वगुण रजोगुण साधारण सारखा आहे, तमोगुण कमी आहे, त्यांना ती 7 कर्म सहज करता येतील. ज्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण जास्त आहे, ते लोक काय करतील? कुठला तरी व्यवसाय करतील, व्यापार करतील, वैश्य. आणि ज्यांच्यामध्ये तमोगुण जास्त आहे पण परंतु बाकी 2 गुण कमी आहेत, ते लोक सेवा करतील. कारण की त्यांना बाकीच्या गोष्टी करायची पात्रता नाही आहे, क्षमता नाही आहे आणि इच्छा पण नाही आहे. ते करायला लावलं तर त्यांना ते दुःखी होतील. म्हणजे जो मासा पाण्यात पोहतो त्याला तुम्ही झाडावर चढायला सांगितलं, तर तो चढू पण नाही शकणार आणि दुःखी पण होईल, मरून जाईल तो. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कुळात जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेबाहेरच्या गोष्टी करण्यासाठी मोकळीक देतो, मोकळीक नाही, त्यांना त्याच्यासाठी जागा आरक्षित ठेवतो, आणि त्यांची तेवढी पात्रता नाही आहे, तेवढी क्षमता नाही आहे, मग तिथे गेल्यानंतर ते तोंडावर आपटतात. नाही. तर कसं आहे माहिती आहे का, की प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार जे काही करता येणं शक्य आहे, जे काही करण्याची त्याची इच्छा आहे, आणि जे काही केल्यामुळे समाजामध्ये सुसंवाद राहील, सुसूत्रता राहील, समाज चांगला चालेल, अशा प्रकारचं कर्म प्रत्येकाने करावं, करण्याचं त्याला स्वातंत्र्य असावं. आणि एखादी व्यक्ती एखादं काम करते म्हणून ती खूप चांगली आहे आणि एखादी व्यक्ती दुसरं एक काम करते म्हणून ती चांगली नाही आहे, अशा प्रकारची मानसिकता आपल्या कोणामध्येच नसावी. हे वर्णधर्मामागचं शास्त्र आहे. वर्णधर्म नैसर्गिक आहेत. वर्ण नैसर्गिक आहेत, कारण की गुण नैसर्गिक आहेत. आणि गुणांचं प्रमाण कमी अधिक असणं हे देखील नैसर्गिक आहे. आता माझ्या मागे तुम्ही चित्र बघतायत, तर ह्या चित्रामध्ये तो पर्वतच लाल दिसतो. त्या पर्वतावर जी माती आहे ती लाल रंगाची. तर कशामुळे असेल? त्याच्यामध्ये जे काही मिनरल्स असतील, खनिज, त्या खनिजांमुळे तो लाल रंग दिसतोय तसा. अच्छा, दुसरीकडे पिवळा रंग दिसतोय. आणखीन मागे कुठे बघाल तर तुम्ही, मागे तर सगळ्यात दूर तुम्ही बघाल तर तिकडे बर्फाच्छादित आहेत पर्वत, तर पांढरे दिसतात. पांढरे का बरं दिसतात? कारण की त्या पर्वतांवर बर्फ आहे. आता बर्फ का बरं आहे? कारण की ती उंचावर आहेत, तिथला बर्फ वितळलाच नाही अजूनपर्यंत. हे नैसर्गिक आहे ना सगळं. तर ही निसर्गामधली जी सगळी विविधता आहे, प्रकृतीमधली जी विविधता आहे, ती सगळी गुणांवर आधारित आहे. तर आपल्याला जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक देखील त्यांच्यामध्ये गुणांचं कमी अधिक प्रमाण असल्यामुळे दिसतात. त्याला आपण काय करू शकतो? काहीच नाही. त्याचा आदर करायला पाहिजे. समजा एखादी व्यक्ती बुद्धिमान नाहीये, तर म्हणून बुद्धिमान नाहीये म्हणून बुद्धिमान असलेली व्यक्ती बुद्धिमान नसलेल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असं कोणी सांगितलं तुला? बुद्धिमान जी व्यक्ती आहे त्याला म्हणा की तुला बुद्धी जास्त आहे ना, तर मग तू न खाता पिता राहून दाखव बरं, काहीतरी असा शोध लाव की ज्यामुळे तुला खायची प्यायची गरज नाही पडणार. करू शकतो का? ज्ञानी जो असेल, ब्राह्मण जो असेल, त्याला पण जेवण करावं लागतं, आणि जो शूद्र आहे त्याला पण जेवण करावं लागतं. आहार निद्रा भय मैथुन ह्या 4 गोष्टी सगळ्यांना समान आहेत. त्याच्यानंतर जी क्षमता आहे त्यानुसार प्रत्येकाने कर्म करावं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्राह्मण वर्णावर ज्या मर्यादा आहेत, रिस्ट्रिक्शन्स, त्या खूप कडक आहेत. त्यामुळे ब्राह्मण होणं काही सोपं नाही आहे. शास्त्राप्रमाणे ब्राह्मण जो आहे ना, तो संचय करू शकत नाही, म्हणजे जमा करू शकत नाही, नो सेव्हिंग्स.
आजच्या काळामध्ये अशा प्रकारचा ब्राह्मण भगवे वस्त्र धारण करणारा आश्रमातला साधू देखील आहे किंवा नाही याच्याबद्दल शंका आहे. म्हणजे आपण संन्यास घेतलेला आहे, सगळी दीक्षा झालेली आहे. संन्यास जेव्हा होतो ना तेव्हा आपण स्वतःचं श्राद्ध करतो, पिंडदान पण करतो. म्हणून तर मग नाव पण बदलतात ना. संन्याशी झाल्यानंतर कोणीतरी अमुक अमुक आनंद. सगळ्यांना हे आनंदच का बरं म्हणतात? हं? आमचे गुरुजी म्हणतात की कम से कम नाम के लिए तो मौज में रहो. ऍटलीस्ट नाव आनंद ठेवलं तर आनंदात राहतं. अशी गंमत आहे. तर जो साधू आश्रम उभा करतो आहे तो आश्रमाला चिकटलेला आहे. नाही, जे आश्रम जमा केला ना, मग तोही ब्राह्मण नाही आहे, कारण की काहीतरी जमा केलं. तर ब्राह्मणावर मर्यादा अशी आहे की रोजची उपजीविका रोज मिळवायची, तिचा उपयोग करायचा आपल्या आवश्यकतेनुसार, आणि मग जे काही उरलं असेल ते दान करायचं. हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. हे ब्राह्मणाचं सहज कर्म आहे. असं सहजपणे करता येऊ शकणारी एखादी व्यक्ती तुम्ही मला दाखवा आजच्या काळात, मग तिला आपण आपला गुरु बनवू. नाही, दादा तुम्ही एवढं सगळं आम्हाला सांगता, तुम्ही तरी करता का तसं? मी बिलकुल करत नाही. त्यामुळे म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो की मी फक्त तुमचा मोठा भाऊ आहे. मी जो अभ्यास करतोय तो करत असताना तुम्ही येऊन बसता माझ्यासोबत, शिकायचा प्रयत्न करता, एवढीच माझी पात्रता आहे. तुम्ही जर अशी समजूत करून घेतली तुमच्या डोक्यात की हे आमचे गुरु आहेत आणि आम्ही ह्यांच्याकडनं शिकतोय, हं? तर मी स्वतःला गुरु समजत नाही. तुम्ही माझ्याकडनं शिकलात ही फार चांगली गोष्ट आहे, किंवा माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकावंसं वाटलं ही पण फार चांगली गोष्ट आहे. परंतु मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते माझं नाहीच आहे. आपण हे जे सगळं शिकायचा प्रयत्न करतोय, ज्ञानेश्वरी म्हणा, गीता म्हणा, हे माझं कुठे आहे? त्यामुळे ह्याचं क्रेडिट मी कसं काय घेऊ? आय कॅनॉट. तुम्ही जर मला क्रेडिट दिलं तर मी पुढे सरकवेन ते, की ठीक आहे, तुम्ही ह्या लोकांनी मला असं म्हटलं की दादा तुमच्याकडनं आम्ही हे शिकलो. म्हटलं ग्रेट, मी सांगतो ज्ञानदेव महाराज की ज्ञानदेव महाराज तुमच्याकडनं हे शिकले. आय वॉज ओनली द मीडियम थ्रू विच दिस हॅपन. त्यामुळे संपूर्णपणे अपरिग्रह आजकालच्या काळामध्ये शक्य आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु आपल्याकडे ज्या ज्या वस्तू असतील त्यांच्याबद्दल मनामध्ये आसक्ती नसणं, हे आपण प्रत्येक जण करू शकतो. आता हे चिंतन सुरू होण्यापूर्वी माझं एक संभाषण सुरू होतं आमच्या एक ताई आहेत त्यांच्यासोबत. तर त्यांना म्हटलं की आपण रोज अभ्यास करतो, योगासनांचा वर्ग संपता संपता आपण शवासन करू. शवासन करू म्हणजे शवासारखं आपलं शरीर पडलेलं आहे शांतपणे, हालचाल न करता, आणि आपण त्या शरीरात नाही आहोत. आपण ते शरीर सोडून आपल्या खोलीचं जे छत आहे ना तिथपर्यंत गेलोय, आणि तिथून आपण बघतो आहोत आपल्या शरीराकडे, जे असं शवासारखं पडलेलं आहे. तर अशा प्रकारचा अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा खरंच जेव्हा शरीर सोडून जाण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला शरीरात परत येण्याची इच्छाच नाही होणार. या शरीरात पण होणार नाही आणि याच्या नंतरच्या शरीरात पण नाही होणार, कारण की पूर्णपणे आपल्या मनातल्या इच्छा चालल्या गेलेल्या असतील तेव्हा. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. असा दुसऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. तर ज्या क्षणी आपल्याला हे कळेल की हे देह म्हणजे मी नाही आहे आणि हे जीव म्हणजे पण मी नाही आहे, देह आणि जीव ह्या दोन्ही गोष्टी मी नाही आहे, मी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे, ज्याचा न कधी जन्म होऊ शकतो न कधी मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकारचं
अस्तित्व माझं आहे, हे मला ज्या क्षणी कळतं, त्या क्षणी मनातून देहाबद्दलची आसक्ती, देहाचं तादात्म्य, देहाबद्दल आपण केलेलं तादात्म्य म्हणजे आयडेंटिफिकेशन, हे सगळं गळून पडतं. तर हे गळून पडण्यासाठी आपल्याला जे सहज कर्म शक्य आहे ते कर्म आपण निरपेक्ष वृत्तीने, निष्काम वृत्तीने, सेवाभावाने करत राहणं. आणि ज्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कर्म सहजपणे प्रगट होताना दिसतात, तो ब्राह्मण आहे. जो नाही आहे तो, जो जरा ॲग्रेसिव्ह आहे, जो लोकांना दमदाटी करू शकतो, जो लोकांचं रक्षण करू शकतो, ज्याचं बोलणं सगळेजण ऐकतात, तो क्षत्रिय आहे. पण जर तुम्ही ज्याची ती पात्रता नाही आहे त्याला जर त्या जागी जाऊन बसवलं तर मग काय होईल? सगळ्या समाजाचं आणि देशाचं वाटोळं होईल. तर होऊ शकतं नाही. असं आहे, आपण स्वतःने प्रत्येकाने विचार करावा, बघावं आपण कुठे भेटतो. हं? ना तरी जळद अच्युता, पाणिया उचित सरिता, सरितेसी पंडुसुता सिंधू उचितू. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे. समजा पाऊस पडला तर तो नदीतच जाईल ना, वाहून जाईल त्यातनं, आणि नदी कुठे जाईल तर समुद्रात जाईल. तैसे वर्णाश्रमवशे जे करणीय आले असे, गौरेया अंगा जैसे गोरेपण. गोऱ्या अंगाला जसं गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आपल्याला हे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आलेलं असेल ते त्याला शोभतं. भलतंच कर्म आपण आपल्या डोक्यावर ओढून घेऊन आपली फजिती करायला पाहिजे का? विचार करा बरं. तया स्वभावविहिता कर्मा शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमाड कीजे. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्राने काय सांगितलं आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. हे पहिले तुम्ही समजूत ठाम करून घ्या. हा श्लोक, ही ओवी होती 888, 18व्या अध्यायातली. सो 18888, किती चांगला आहे नंबर. पै आपुलेची रत्न थिते, घेपे पारखियाचे निहाते, तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावी. जसे मूळचे आपलेच रत्न, परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावं. त्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावं. ह्याच्याबद्दल एक आपण कसं स्वतःकडे जे आहे ते ओळखत नाही त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतात सर्वप्रियानंद, की एका जणाकडे एक एक धोबी होता. त्या धोब्याला एक खूप मोठा दगड सापडला. तर त्या धोब्याला वाटलं की किती चांगला दगड आहे, आपल्याला कपडे धुवायला कामाला येईल, म्हणून तो त्या दगडाने कपडे घासायचा, धुवायचा वगैरे सगळं करायचं. मग एक दिवस त्याला असं वाटलं की नाही, आपण हा दगड म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे विचारायला आपण कोणाकडे तरी जाऊ. तर तो एका त्याच्या मित्राकडे गेला. तो मित्र त्याचा भाजी विकायचा. तर त्याला वाटलं की हा वजन करायला चांगला आहे दगड, आपण ह्याचं वजन म्हणून त्याला काम वापरू शकतो, त्याच्याकडनं काम घेऊ शकतो. त्यामुळे हा मी याला वजन म्हणून वापरू शकतो, तर मी याला वजन म्हणून घेतो. याचं वजन काय असेल की जे काही वजन असेल ते मी आता तराजूत वापरायला मला बरं पडेल, म्हणून मी तो घेतो म्हणे. याचं मी तुला काय 10 रुपये देईन. तर तो धोबी जो होता ना त्याला काही खूप त्याच्याबद्दल खात्री नव्हती की ह्याला खरंच याचं मूल्य माहिती आहे. म्हणून मग तो आणखीन कोणाकडे तरी गेला. मग शेवटी एका जवाहिराकडे गेला, ज्वेलर, सोनार. तर तेव्हा सोनारपेक्षा जवाहिराच म्हणायला पाहिजे त्याला. जवाहीर म्हणजे जो असे जे दगड असतात त्यांची पारख करू शकतो. तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे इतका मोठा दगड आणि हा हिरा आहे, डायमंड, इतका जड जो असेल त्याची तर किंमत खूप जास्त आहे. आणि ह्याला जर मी व्यवस्थित ठोकून वगैरे व्यवस्थित केलं, म्हणजे काय की त्याला हिंदीत अगर मैंने इसको तराशा ठीक से, म्हणजे त्याचे जर आपण त्याला काय म्हणतात, काय पाडतात, पैलू पाडतात ना. पैलू पाडले. हा, पैलू पाडले. तर ते पैलू जर पाडले तर तो जो दगड आहे सध्या जो असा ओबडधोबड दिसतोय, तो पैलू पाडल्यानंतर अतिशय सुंदर चमकायला लागेल आणि मग त्याची किंमत 10 कोटी होईल. असं त्या जवाहिरेने ज्याला त्याला सांगितलं, त्याच्या धोब्याला. आणि मग त्यांनी तो घेतला, त्याला काय पैसे दिले असतील त्याचे जे काही असतील ते, आणि मग त्याच्यानंतर मग तो धोबी जो होता तो
सुखी झाला म्हणजे श्रीमंत झाला, मग त्याची सगळी आयुष्यभराची म्हणा किंवा पुढच्या 7 पिढ्यांची सगळी जी चिंता असेल ती निघून गेली, असं झालं. तर आपल्याजवळ काय आहे हे आपल्यालाच माहिती नसतं. मनुष्य जीवन, मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे, हा एक हिरा आहे. तर तो हिरा जर आपण कपडे धुण्यासाठी वापरला, तर मग तो वापरला जाईल, असं नाही की कपडे धुतले नाही जाणार, धुतले जातील. किंवा आपण वजनाच्या काट्यामध्ये जर वापरलो गेलो तर ते पण करता येईल. तर पहिलं म्हणजे शूद्र झाला, स्वच्छता करा. दुसरं म्हणजे वैश्य झाला. हं? तिसरं दगड म्हणजे लीडर जो असेल ना, तो दगड घेईल आणि मारेल आणि कोणाला तरी इजा होईल, असंही करू शकतो क्षत्रिय. म्हणजे क्षत्रिय मारेकरी असतो असं नाही म्हणत आहे मी, पण तो दगड तो वापरेल संरक्षणासाठी समजा. किंवा तो त्या जवाहिरीला विकून जे पैसे मिळतील त्यांनी त्या राज्याचा कारभार चालवेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण क्षत्रिय. आणि ब्राह्मण जो असेल तो त्याचे पैलू पाडून त्याची जी खरी किंमत आहे, खरी व्हॅल्यू आहे, खरं मूल्य आहे ते समजेल आणि त्याचा तो तसा वापर करेल. तर हा फरक आहे चारही वर्णांमध्ये. तर तुमच्याजवळ जे असेल त्याचा तुम्ही उपयोग कसा करता ह्याच्यावरनं पण ठरत असतं की तुम्ही कुठल्या वर्णाचे आहात. आता समजा आपल्याकडे एखादी केरसुणी असली, झाडू, फळा. तो आधीच्या काळामध्ये झाडांची जी लांब लांब पानं असायची ना, त्यांनी बनवलेले असायचे ते पानं, झाडू, फडे. त्याला काय फडाच म्हणायचे ना. तर तो समजा आपण आपल्या दरवाजापाशी ठेवला किंवा पडवीत ठेवला, पोर्चमध्ये. का? कारण की आपण तिथनं तो पोर्च झाडणार आहे म्हणून. तर आपल्यासाठी तो झाडू आहे, परंतु समजा एखाद्या गायीने बघितलं, बकरीने बघितलं, त्याला वाटेल की ते खाण्याची वस्तू आहे, खाऊन टाकेल. तर जगामधल्या ज्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत आणि वेगवेगळ्या जीवांसाठी वेगवेगळ्या उपयोगाच्या आहेत. परंतु तशी त्यांना काही इनहेरंट व्हॅल्यू काही नाही. So the value of anything in the world depends upon what it is used for and by whom. आपल्याला त्या वस्तूचं मूल्य आहे की आपण त्यांनी झाडू करतो, पोर्च झाडतो, त्यासाठी उपयोगाची वस्तू. परंतु गायीसाठी, बकरीसाठी, म्हशीसाठी ते अन्न आहे, तो चारा आहे, खाऊन टाकतो. असं आहे. आपण कशा करता जगाचा वापर करतो आपल्यावर अवलंबून आहे. पुढे जाऊ, बघूया काय म्हणतात. जैसी दिठी आसे आपुलिया ठाई, परी दीपे विण भोग नाही, मार्गो न लहता काही पाय असता होय. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिव्या वाजून रात्री तिचा उपयोग नाही. आता दृष्टी तिच्या ठिकाणी आपले डोळे आहेत आपल्याजवळ, परंतु जर उजेड नसेल तर काय होईल? अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार? तो उपकरण आहे आपल्याजवळ, परंतु आपल्याला ते कसं वापरायचं किंवा वापरण्यासाठीची परिस्थिती पाहिजे ती पण नाही आहे, तर मग काय करायचं? म्हणून ज्ञातीविषयी साचारू, सहज असे जो अधिकारू, तो आपुलिया शास्त्रे गोचरू आपण की जे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार, जातीप्रमाणे म्हणण्यापेक्षा वर्णाप्रमाणे पाहिजे. आपल्याला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपापल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. आणि मग घरीचाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळू असे. मग घरी असलेला ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला, तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे का? कसं असतं बघा की आपल्याला आपण काय करावं हे पण कळत नाही. आपण काय करावं हे कळण्यासाठी शास्त्र जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडू शकतं. म्हणजे आपल्यामध्ये कुठले गुण आहेत किंवा कुठले गुण कमी जास्त आहेत, त्यामुळे आपल्याला कुठलं कर्म करणं जास्त सहज वाटतं आणि ते कर्म कुठल्या वर्णाचं आहे, त्या वर्णाचे काय नियम आहेत, हे सगळे जर आपल्याला माहिती असले आणि ते जर आपण सहजपणे करू शकलो, तर ते आनंदाने करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते दाखवण्यासाठी जो दिवा आहे तो म्हणजे शास्त्र आहे. तर त्या दिव्यानी जर आपल्याला सगळं कळलं, तर मग आपण तशा प्रकारे आपलं जीवन चालवू. नाही, तसं जर चालवलं तर फार छान होईल. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरे गा. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले होय.
आणि शिवाय शास्त्राने निश्चित केलेलं ते आपलं विहित कर्म जो आचरतो, परी आळस ओसांडुनी फळ काम दवडुनी आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू, परंतु आळस टाकून फळाशी अपेक्षा सोडून शरीराने आणि मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा. वोघी पडिले ना पाणी नेणे आनानी वाहणी, तैसा जाय आचरणी व्यवस्थवनी. जसं प्रवाहात सापडलेलं पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचं जाणत नाही. ते ज्या दिशेने ओघ असेल त्या दिशेने जाईल पाणी. त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचं यथाशास्त्र आचरण करीत राहतो सहजपणे, तो मोक्षपदाला जाईल इव्हेंच्युअली. अर्जुना जो यापरी ते विहित कर्मे कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो, तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला म्हणजे वैराग्याला प्राप्त होतो. जे अकर्णा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा, म्हणोनी भवा विरुद्धा मुकला तो. कारण की विहित कर्म मुळीच न करणं आणि शास्त्रांनी मना केलेली कर्म करणं, ह्या दोहींच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो विरुद्ध संसाराला म्हणजे दुःख योनीला मुकला. हे कसं आहे की आपल्याला जे आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्म आपल्या समोर आलेलं असेल, ते जर आपण आनंदाने केलं, म्हणजे काय की आपण शास्त्राप्रमाणे कर्म केलं आणि शास्त्र विहित जे आहे ते कर्म नाही केलं, तर काय होईल? तर आपण मोक्षाप्रत जाऊ, नाही तर मग आपण इथेच अडकून राहू. हं? आणि दुःख योनीला जाईल. म्हणजे जर विहित कर्म केलं तर चांगलं राहील, जर विहित कर्म नाही केलं किंवा निषिद्ध कर्म केलं तर मग आपण दुःख योनीला जाऊ ना. म्हणजे दुसरा जन्म, ह्याच्यानंतरचा जन्म चांगल्या योनीमध्ये नाही मिळणार. आणि काम्य कर्मांकडे न परतेची जेथ कोंडे, तेथ चंदनाचेही खोडे न लेची तो. न परतेची जेथ कोडे, आणि तो काम्य कर्मांकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच. म्हणजे तो काम्यकर्मे करीत नाही, म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गाधिक गतीला जात नाही. समजा आपण काम्य कर्म नाही केलं. अरे काय झालं माझे? स्टॉप शेअरिंग झालं काय? एक सेकंड. द आपण स्टॉप शेअरिंग केलं ना? दिसत नाही तुम्हाला तर स्क्रीन. जर काम्यकर्म आपण केलं तर ह्याचा अर्थ काय आहे की माझ्या मनात एक कामना उत्पन्न झाली की मला अमुक अमुक फळ मिळवायचं आहे, म्हणून मी कर्म करतोय. अशा प्रकारे जो कर्म करत राहील ना, त्याच्या कामना वाढत 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 शेवटी त्याला स्वर्गाची कामना होईल ना, की आता हे सगळं कर्म केल्यानंतर मला स्वर्गात भोग भोगायला मिळतील. तर काम्य कर्म करत असताना आपण स्वर्गात जाऊ इव्हेंच्युअली. आणि व्यवस्थित जर केली आपली शास्त्रानुसार, तर असं नाही की तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही, स्वर्ग मिळेल, अवश्य मिळेल. जर स्वर्ग हवा असेल तर तुम्हाला तशा प्रकारची कर्म करणं आवश्यक आहे. परंतु जो वर्णाश्रम धर्मानुसार निष्काम कर्म करतो, सहजपणे करतो, आणि त्याला कामना अजिबात नाही, त्याच्या मनातून स्वर्गाची देखील कामना चाली जाईल. आणि स्वर्गाच्या कामनेने देखील तो कुठलंही कर्म करणार नाही. म्हणजे त्याला वैराग्य प्राप्त होईल आणि शेवटी मोक्ष प्राप्त होईल. येर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. दुसरं जे नित्यकर्म, ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसं केलेलं असतं, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. अशा रीतीने तो पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो आणि वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. अशा प्रकारे आपण 900 श्लोक आतापर्यंत 900 ओव्या बघितल्या. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्षलाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्गश्रमा शेवटू जेथ. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे आणि जे वैराग्य मोक्षप्राप्तीचं ज्ञान करून देणार आहे, म्हणजे ज्या वैराग्याने मोक्ष खात्रीने मिळेल असं कळतं, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो. हं? मोक्षफळे दिधली बोल, जे सुकृत तरुचे फुल, तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा.
जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेलं तारण होय. मोक्षफळाने दिलेलं तारण व जे पुण्यरूप वृक्षाचं फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. किती सुंदर सांगितलं ना. जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेलं तारण होय आणि जे पुण्यरूप वृक्षाचं फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. कोण? हा जो जीवात्मा आहे तो. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडलेला आहे. म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणोदयाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे. वर्धावा म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे म्हणजे सम मेसेंजर, आय गेस. वर्धावा या शब्दाचा अर्थ कोणीतरी शोधतं का? मला असं वाटतं, नक्की खात्री नाही, पण ऍडव्हान्स देतात ते असू ऍडव्हान्स शकत. नोटीस. हा. अच्छा, ऍडव्हान्स देणारा सम. करेक्ट, वर्धावा अंडरस्टूड. वर्धावा म्हणजे ऍडव्हान्स असेल असं वर्धावा वाटतं. म्हणजे ऍडव्हान्स. ओके. बघा तर म्हणजे तो अर्थ लागतो का तो. तर आता मोक्ष दिनरूपी सूर्योदय होणार आहे. म्हणजे काय की आत्मज्ञानरूपी दिवस उजाडणार आहे. तर तेव्हा वैराग्य इज लाईक द पहाट. आत्मज्ञान होण्यापूर्वी वैराग्य प्रकट होतं, असं आहे. अशा प्रकारे वर्धाव्याप्रमाणे वैराग्य आपल्याला दिसतं पहिले, विथ बिफोर द मोक्ष. लेट अस सी, लेट अस गो फर्दर. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. फार काय सांगावं. आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. आपण जेव्हा अंजन टाकतो आपल्या डोळ्यामध्ये, तेव्हा आपल्याला क्लिअरली दिसायला लागतं असं म्हणतात. तर आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूपी दिव्यांजन, दिव्य अंजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मा यया. अर्जुना, या विहित कर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. ही जी आपल्याला 4 वर्णांची कर्म सांगितली होती ना, ती जर आपण सहजपणे केली, म्हणजे आपण सगळ्यांनी सगळी कर्म नाही करायची आहे. आपल्याला जे सहज करता येतं ते आपण करावं. त्यानुसार आपण कुठल्या वर्णाचे आहोत हे आपल्या लक्षात येईल. आणि त्या वर्णात असल्यामुळे आपण कोणापेक्षा वर किंवा खाली नाही आहोत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर तशा प्रकारे आपण जर कर्म केलं तर आपल्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. आपण जर बळजबरीने भलत्या वर्णाचं जे काही कर्म असेल ते आपल्यावर ओढवून घेतलं तर मग आपल्याला मोक्षप्राप्ती होणार नाही. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते आणि ज्याने हे जे सर्व विश्व व्यापलं आहे, त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी म्हणजे वैराग्य मिळवतो. पै आघवाची भोगेसी, पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाची नामे जैसी तपेत या केली. अर्जुना, हे विहित कर्म आपलं केवळ एक जीवन आहे आणि हे विहित कर्म करणं हीच मी जो सर्वात्मक आहे त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. अरे, काय होतंय बघा हे. बरोबर झालेलं नाही. हे 906 नंबरची जी ओवी आहे ना, ते हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. ह्याचं ट्रान्सलेशन इथे आहे. अर्जुना, हे विहित कर्म, आता हे आघवाची भोगेसी जे आहे ना, तर त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते इकडे आहे पहा. हं. पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पती बरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणं म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असं होय. पतिव्रता स्त्री आपल्या पतीसोबत जे काही करते तेच म्हणजे तिने सर्व तपे केली असं होय.
का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणून सेविजे की तो होये पाठाचा धर्मू. अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरं काय साधन आहे, म्हणून तिची सेवा करावी म्हणजे आश्रय करावा हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे. नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. अथवा केवळ पाणी म्हणून आपलं जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थांच्या सहवासाला म्हणजे समुद्राला सहज प्राप्त झाला. त्याला काही करायची गरजच नाही आहे. आपण सहज स्वभावाप्रमाणे मासा गंगेत राहिला तर ती गंगा जेव्हा समुद्राला जाऊन मिळाली तेव्हा तो पण समुद्राला जाऊन मिळाला. त्याप्रमाणे जर आपण आपलं कर्म करत राहिलो तर आपण सहजपणे मोक्षाला प्राप्त होऊ. तैसे आपुलिया विहिता उपावो असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. त्याप्रमाणे आता ह्याचा अर्थ कुठे आहे मला माहित नाही बाबा. आय हॅव नो आयडिया की त्याचा अर्थ कुठे दिलेला आहे. ते वर आहे का पाहतो मी. हा तर ह्याचा अर्थ इथे दिलाय पहा. अर्जुना हे विहित कर्म आपलं एक केवळ जीवन आहे आणि हे विहित कर्म करणं हीच मी जो सर्वात्मक ती माझी सर्वाची नाही हे नाही ह्याच्या आधीच आहे का. ज्याच्यापासून हा इथे आहे तो अर्थ पहा. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेलं आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी म्हणजे वैराग्य मिळवतो. तर इथे पहा इथे त्यांनी लिहिलंय की 18 आणि 46. काय कुठे कसं काय त्यांनी केलेलं आहे मला काही कळत नाहीये. हम्म. अगाजे अगा जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. तर याचा अर्थ माहिती आहे. अरे अर्जुना ज्याला जे उचित कर्म सांगितलेलं आहे तेच त्याने करावं असं ईश्वराचं मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केलं म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. पै जीवाचे कसी उतरते ते दासी की गोसावीण झाली सिसे वेची तया माविली वही जेवी. एखादी बटीक एखाद्याच्या जीवाच्या म्हणजे मनाच्या कसोटीत उतरली असता ती प्रथमची खरी दासी परंतु पुढे मालकीण बनते. अथवा स्वामी का यार्थ जो आपलं डोकं देणार म्हणजे मरणारा त्याला स्वामी मालक जसा इनामपत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो तसं काय आहे. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येरते का पांडवा वाणिज्य करणे. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणं हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरं काही करणं नाही म्हणजे अर्जुना ते तो केवळ व्यापार होय. तर असं आहे. आणि हे सगळे खूपच वरखाली होऊन गेलेत बरं का. श्लोक जे आहेत ना किंवा ओव्या आणि त्यांचं ट्रान्सलेशन हे खूपच असं जंबल्ड होऊन गेलंय. तरी समजा आत्तापर्यंत आपण जे काही चिंतन केलं त्याच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तुम्हाला किंवा जर विचार व्यक्त करायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. अदोष आपण हात वर केलाय तर त्यामुळे आपण अनम्यूट करून विचारू शकता प्लीज. विहित म्हणजे काय? विहित म्हणजे करायला हवं असं. विहित म्हणजे जे शास्त्रानुसार कर्म करणं आवश्यक आहे ते विहित. विहित म्हणजे व्हॉट एव्हर इज डेझिग्नेटेड टू अस ड्यू टू अस असं आहे विहित कर्म. आणि निषिद्ध कर्म म्हणजे जे करायला नको असं. विहित म्हणजे विधीनुसार जे कर्म करणं योग्य आहे शास्त्रानुसार ते विहित कर्म. आणि जे निषिद्ध कर्म ते करायला नको असं कर्म ते निषिद्ध कर्म. तर अशा प्रकारे जर आपण वर्णाश्रम पद्धतीनुसार आपलं जे स्वधर्मरूपी कर्म आहे किंवा जे स्वकर्म आहे ते जर केलं व्यवस्थित तर आपल्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आत्मज्ञानरूपी बोध आपल्याला होईल. म्हणजे काय की आपण आत्मा आहोत आपण हा देह किंवा जीव नाही आहोत. आणि आपला आत्मा म्हणजे छोटासा आत्मा आणि मग तो परमात्मा म्हणजे वेगळा आत्मा असं नाही. आत्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी एकच आहेत हे पण आपल्याला कळेल. म्हणजे आधी जे आपण स्वतःला लाट समजत होतो समुद्रातली आणि ईश्वराला समुद्र समजत होतो तसं न होता मी पण पाणीच आहे आणि ईश्वर देखील पाणीच आहे. म्हणजे आपल्या दोघांचा जो एसेन्स आहे ते म्हणजे पाणीच आहे. सो आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये ॲपरंट डिफरन्स आहे. म्हणजे दिसायला आपण वेगळे दिसत असू परंतु तत्व एकच आहे. अशा प्रकारे आपल्याला बोध होऊ शकतो. स्नेहाताई आपण आल्यात का?
आय हो यू आहे. हिअर? ओके, सो आता बघ 45वा श्लोक तर स्मिता त्यांनी म्हटला होता, तो 46वा म्हणू शकतेस. सो लेट मी ओपन दॅट श्लोक फॉर यू. आवाज येतोय माझा? बिलकुल, खूप गोड, नेहमीप्रमाणे बोला. 46. यतः प्रवृत्तिर्भूतानाय येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. So nice. Awesome. Thank you. By worship of the Lord, who is the source of all beings and who is all pervading, a man can attain perfection through performing his own work. By worship of the Lord, आपण जर ईश्वराची आराधना केली, उपासना केली, द वन हु इज द सोर्स ऑफ ऑल बिंग, त्याच्यापासून सगळं जग निर्माण झालेलं आहे, सगळे जीव निर्माण झालेले आहेत, आणि हु इज ऑल परव्हेडिंग, तो सर्वत्र आहे, सर्वत्र व्यापी आहे, सर्वव्यापी आहे. ए मॅन कॅन अटेन परफेक्शन थ्रू परफॉर्मिंग हिज ओन वर्क. मनुष्य परफेक्शन प्राप्त करू शकतो बाय परफॉर्मिंग हिज ओन वर्क. जो प्रेरी भूतमात्रास ज्याचा विस्तार विश्व हे स्वकर्म कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो. आपल्या स्वकर्माचं पुष्प त्याला व्हायचं असतं, तर त्याला मोक्ष प्राप्त होईल. मुक्तछंदामध्ये म्हणतात, सर्वव्यापी ईश्वर सत्तेखाली भूतांची कार्ये सर्व चालली, त्याची पूजा स्वकर्मांनी करणे, मग मनुष्यास सिद्धी प्राप्त होणे. अशा प्रकारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते. वृत्तबद्धाने म्हणतात, करावे आपुल्याची कर्मा उचित, जगा व्यापले ईश्वराने समस्त. असे होत पूजा ही ईश्वराची, मनुष्यासी प्राप्ती परिपूर्णतेची. आपल्या कर्माला आपण उचितपणे केलं तर काय होईल की जगा व्यापिले ईश्वराने समजतं, त्या ईश्वराची पूजा आपल्या हातून घडेल आणि मनुष्याला परिपूर्णतेची प्राप्ती होईल. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. ज्ञानदेव महाराज म्हणतात, 46वा इथले ना, यत प्रवृत्ती भूताना येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तदभ्यच्च सिद्धिं विंदती मानव. 46वा श्लोक इथे वरती कुठेतरी त्याचं लिहिलेलं आहे बघा. 46 कुठे आहे ते? ओ माय गॉड, काय त्यांनी याचं, दिस इज जस्ट टोटली टॉप्सी टर्वी. बेअर विथ मी, दाखवतो मला. हां, यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. 46 कुठे गेला? इथे होता ना. हा, ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते आणि ज्याने जे सर्व विश्व व्यापलेलं आहे, त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी म्हणजे वैराग्य मिळवतो, असं आहे. तर त्याच्यानंतरचे ज्या ओव्या आहेत, तर कुठली ओवी आहे आता? 913 ची जी ओवी आहे ना, तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणं ही त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरं काही करणं म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. आपल्याला ईश्वराची सेवा जर करायची असेल तर आपल्याला जे वर्णाश्रम धर्मानुसार कर्म प्राप्त झालेलं आहे किंवा जे आपल्याला सहजपणे करता येत आहे ते आपण कर्म करावं आणि ते ईश्वराला अर्पण करावं. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासून का आली आकारा भूते. म्हणून विहित कर्म केलं असता ते कर्म केलं असं नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असं होईल. जर आपल्याला आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार सहजपणे करता येण्यासारखं कर्म आपण केलं, कार्य आपण केलं, तर आपण ईश्वराची पूजा केली असं होईल. जो अविद्येची या चिंध्या गुंडुनी जीव बाहुलिया, खेळवितसे तिगुणिया अहंकार रज्जू. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवत आहे, म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. हे शुद्ध मराठीत आपण आत्ता वाचलं, परंतु ह्याचा अर्थ आपल्याला काय कळला? आता आपण पुन्हा एकदा वाचू, आणि जर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची कृपा असेल तर हे समजून पण घेता येईल. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवत आहे,
म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. ओके. त्या ईश्वराने अविद्यारूपी चिंध्या एकत्र केल्या आणि बाहुल्या बनवल्या. म्हणजे हा जो जीव आहे, हा जीव म्हणजे बाहुलीसारखा आहे. आणि तो कसा तयार झाला? अविद्यारूपी चिंध्यांना एकत्र करून बाहुली बनवली. याचा अर्थ काय आहे की मी जर स्वतःला जीव समजत असेन तर मी अविद्येमध्ये आहे आत्ता. अविद्येमध्ये आहे म्हणजे मी बेवकूफ म्हणतात ना उर्दूमध्ये. संस्कृतमध्ये विमूढ, विशेष मूढ, आणि मराठीमध्ये महामूर्ख. जर मी स्वतःला जीव समजत असेन, कारण की हा जीव कसा तयार झाला? अविद्यारूपी चिंध्यांना एकत्र करून ईश्वराने जीवरूपी बाहुली बनवली. मम इवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. प्रत्येक जीव जो आहे ना तो माझाच अंश आहे. म्हणजे काय आहे की मी कसा तयार झालो? ईश्वर कसा तयार झाला? ईश्वर मायेच्या आवरणामुळे तयार झाला. मायेची उपाधी जेव्हा ब्रह्मावर चढवली गेली तेव्हा जे दिसलं त्याला आपण ईश्वर समजलो. आणि त्या ईश्वराने ह्या सगळ्या बाहुल्या तयार केल्या. कारण की युनिव्हर्सल इग्नोरन्स प्लस ब्रह्मन इज इक्वल टू ईश्वर. त्याच्यातूनच हा जीव तयार झाला ना. इंडिव्हिज्युअल इग्नोरन्स विथ ब्रह्मन इज इक्वल टू द जीव. समुद्रापासून लाट तयार झाली. आपण समुद्राला समुद्र का बरं म्हटलं? कारण की त्याच्यावर विशालतेचं आवरण होतं. म्हणजे पाणी जेव्हा खूप मोठं दिसतं आपल्याला, ज्याला काही आपल्याला त्याचा थांग दिसत नाही किंवा त्याचा अंत दिसत नाही. पाणी समजा क्षितिजापर्यंत पसरलेलं असेल तर आपण त्याला म्हणतो की हा समुद्र आहे. कारण की ते पाणी आणि आकाश एकत्र जोडले गेले आहेत असं दिसतं. पाण्याला जर विचारलं त्याला काय कळेल? पाणी म्हणेल की समुद्र म्हणजे काय मला माहित नाही, लाट म्हणजे काय मला माहित नाही, मी तर पाणीच आहे. तुम्ही मला नाव दिलं की हा समुद्र आहे. त्याप्रमाणे जेव्हा मायेचं आच्छादन ब्रह्मावर असतं तेव्हा जे दिसतं त्याला आपण ईश्वर हे नाव देतो. आणि जेव्हा त्या ब्रह्मावर पंचकोशांची उपाधी चढवली जाते किंवा त्याचं आच्छादन निर्माण होतं तेव्हा जे दिसतं त्याला आपण जीव म्हणतो. ते म्हणजे कोण? आपण. कारण आपणच स्वतःला वेगळं समजलेलो आहोत ना, जीव समजलेलो आहोत. पंचकोश म्हणजे कुठले? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, हे पाच कोश. तर ह्या पाच कोशांना आपण समजलो की हे आपण आहोत, म्हणून आपण स्वतःला जीव मानतो. असेच तुम्ही सगळे जीव आहात असं आपण मानतो. ते खरं आहे का? पण ते खरं आहे असं आपल्याला जोपर्यंत वाटत असेल तोपर्यंत आपण विमूढात्मा आहे. आणि मग विमूढात्म्याला काय होतं? विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. जीव म्हणजे काय हे ज्याला कळतं त्याचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत. ध्यानचक्षु जर उघडले तर आपल्याला कळेल की जीव नावाची गोष्ट देखील एक भ्रम आहे. उपयोगी आहे भ्रम, तो नाही असं नाही. इट इज अ युजफुल इल्युजन. इट इज अ युजफुल अपिअरन्स. आमचे स्वामीजी एक उदाहरण देतात की एखाद्या मनुष्याने समजा एखाद्या पुरुषाने जर स्त्रीशी लग्न केलं तर तो जो पुरुष असतो ना तो आपोआप नवरा बनतो, है ना? तर त्या नवऱ्याला आपण पुरुषापासून वेगळं करू शकतो का? नाही करू शकत. तो पुरुष आहे परंतु लग्न झाल्यामुळे तो आता नवरा बनला. नवरा कसा उपयोगाचा आहे? सामान वगैरे उचलतो ना आपण प्रवासाला जातो तेव्हा, तर त्याच्यासाठी तो फार उपयोगाचा आहे. इज व्हेरी युजफुल. परंतु तो खरा आहे का?
जोपर्यंत बायको असेल तोपर्यंत तो नवरा खरा आहे. आता समजा बायको नाही राहिली, तर मग तो नवरा राहील का? पण तो पुरुष होता, आहे आणि नेहमीच राहील. नाही, त्याप्रमाणे ब्रह्म जे आहे ते नेहमी आहे. आधी पण होतं, आता पण आहे, नेहमीच राहील. त्याच्यावर जशी तुम्ही उपाधी चढवाल त्याप्रमाणे ते वेगळं दिसेल. तर समजा मायेची उपाधी चढवली, इफ यू कव्हर द अल्टिमेट रियालिटी विथ द टोटल इग्नोरन्स, व्हॉट अपियर्स इज ईश्वर. त्याला आपण हे ईश्वर नाव दिलं. ईश्वर हे नाव दिलं आपण. ईश्वर नावाची गोष्ट कुठे आहे? ईश्वर इज जस्ट ॲज मच अन अपिअरन्स ॲज जीव इज अन अपिअरन्स. सो नायदर द जीव नॉर द ईश्वर इज रियल, बट दे आर बोथ युजफुल. ईश्वर इज ऑल्सो युजफुल. ईश्वर इज युजफुल बिकॉज त्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो. लाट जी असेल ती समुद्राप्रती नतमस्तक होईल, कारण की लाटेला माहिती आहे की मी समुद्रापासूनच तयार झालेली आहे. तर त्याप्रमाणे हा जो ईश्वर आहे तो आपल्यापासूनच सगळं निर्माण करतो. अविद्येच्या चिंध्या घेतो आणि त्याच्यापासून बाहुल्या तयार करतो, आणि त्या बाहुल्यांना कसं खेळवतो? कठपुतळ्यांना, जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो, असं. मग काय होतं की त्या ज्या कठपुतळ्या असतात ना, त्यांना असं वाटतं की आपणच हे सगळं चालवतोय. असं वाटतं की ऑल्दो हे सगळं प्रकृतीच्या गुणांनुसार चाललेलं आहे, तरी सुद्धा अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. त्याला असं वाटतं की मीच करतोय सगळं. हा, ईश्वर तुम्हाला नाचवत असतो, माया तुम्हाला नाचवत असते. असं आहे. जेणे जग हे समस्त, आत बाहेरी पूर्ण भरित, जाले आहे दीप जात तै तेजे जैसे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर एकच तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्णपणे भरलेलं आहे. हं? तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. आपण जर स्वकर्म केलं तर तो ईश्वर प्रसन्न होतो. म्हणून ती हे पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. अशा प्रकारे जर आपण उपासना केली ईश्वराची, तर आपल्याला वैराग्य सिद्धी प्राप्त होईल. जी हे वैराग्य दशे ईश्वराचेनी वेधवशे, हे सर्वही नावडे जैसे वांत होय. त्या वैराग्यामध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व म्हणजे स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासं होतं. तुम्ही मला सांगा की समजा आपल्याला उलटी झाली, आपल्याला समजा आपण काहीतरी तिखट पदार्थ खाल्ला असेल, से इडली सांबार, हं, किंवा ढोकळा, दहीवडा, हे खाल्ल्यानंतर समजा उलटी झाली. हं, आणि समजा आपण रसगुल्ले खाल्ले असतील, पुरणपोळ्या खाल्ल्या असतील, श्रीखंड खाल्लं असेल, बासुंदी खाल्ली असेल आणि मग ओकारी झाली, तर ह्या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? म्हणजे ही श्रीखंड खाल्ल्यानंतर झालेली ओकारी जास्त चांगली, परंतु दहीवडा खाल्ल्यानंतर झालेली ओकारी चांगली नाही, असं आहे का? असं नाही आहे अजिबात. नाही. तर त्या वैराग्यामध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व म्हणजे स्वर्ग संसार वगैरे सुद्धा ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासं होतं. राईट. तर तिथे दुःख तर आपल्याला आपण टाळूच, परंतु सुख देखील आपण टाळू असं म्हणणार म्हणणार नाही, परंतु त्याच्यापासून आपण जपून राहू. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये दुःख नको असतं, कोणालाच नको असतं, बरोबर आहे. तर दुःखापासून तर आपण स्वतःला वाचवायचा प्रयत्न करू. परंतु सुख जर मिळालं तर ते सुख म्हणजे श्रीखंड खाऊन झालेल्या उलटीप्रमाणे, दुःख म्हणजे दहीवडा खाऊन झालेल्या उलटीप्रमाणे. दोन्ही तेवढेच त्याज्य आहेत.
असं आहे. एक येस समीर, आपण अनम्यूट केलं का? काहीतरी बोललो का आपण? आमचे आपली बँडविड्थ खूपच कमी आहे. बोलू का? काय बोलू शकतो पण काय ऐकू येत नाही. नॉट हेल्पिंग मच. तू एक काम कर ना, आता तू वाय डोंट यू टेक्स्ट इथे लिहून ठेव चॅटमध्ये, मी तुझं उत्तर देतो थोड्या वेळाने. ठीक आहे? ऐकू येत नाही काहीच हा हा अजिबात. गो हेड, चॅटमध्ये प्रश्न लिहून पाठव, मी तुला उत्तर देतो. सो तोपर्यंत आपल्या ह्या ओव्या संपतील बघा. आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन अगेन. प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणेही बाधी, तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखची लागे. नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणं देखील त्रासदायक वाटतं. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुख आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. सुख देखील दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतं, कारण की नवरा नाही आहे. जी पतिव्रता स्त्री आहे, जिला नवऱ्यावर खूप प्रेम आहे, तो नवरा जर गावाला गेलेला असेल तर तिला घरातलं सुख सुख नाही वाटणार, कारण की नवरा नाही आहे. त्याचप्रमाणे जर मला माझ्या आत्मस्वरूपाचा बोध झालेला असेल तर जगामध्ये सुद्धा जग असलं तरी सुद्धा मला त्याच्यामधल्या सुखांकडे पाहून काही फारसा सुख नाही होणार, किंवा त्याच्यामध्ये मला माहिती आहे की मी त्याच्यामध्ये अडकू शकतो, त्यामुळे मी त्याच्यापासून सुद्धा दूर राहीन. दुःखापासून तर मी दूर राहण्याचा प्रयत्न करतोच, सगळेच जण करतात नैसर्गिकरित्या. परंतु सुखापासून देखील मी दूर राहीन म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये अडकणार नाही, असं होईल. फार जपून आपल्याला वागावं लागेल सुखासोबत. सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेधानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणजे ईश्वराशी जर आपलं तादात्म्य झालं किंवा ईश्वराशी आपली शरणता झाली, ईश्वराची आपण उपासना केली, त्याला शरण गेलो, तर यथार्थ ज्ञानाचा उदय न होता देखील ईश्वराच्या वेधानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहत असे अंगी, तेणे स्वधर्मू आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रतांचं आचरण करतो त्याने स्वधर्माचं चांगल्या आस्थेने आचरण करावं. हे आपण कुठलंही कर्म जे करू ते कर्म जर वर्णाश्रम धर्मानुसार सहजपणे करता येण्यासारखं असलं तर ते आपण करावं. ते निष्कामपणे करावं, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी काही पाहिजे असं नको, आणि ते शेवटी भगवंताला अर्पण करावं. अशा प्रकारे जर आपण कर्म केलं जे आपल्याला सहज करता येण्यासारखं आहे ते, तर त्यांनी वैराग्य प्राप्ती होईल, आणि वैराग्य प्राप्तीमुळे मोक्षप्राप्ती देखील होईल. तर आपले बंधू समीर सुपणेकर यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, तो कुठला आहे तर आपण बघूया. पण मला इथे काही चॅटमध्ये प्रश्न दिसत नाही आहे. तर समीर, आपल्याला जर अनम्यूट करून विचारायचा असेल प्रश्न तर विचारू शकतो, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. गो हेड. आता ऐकू येते का? आता परफेक्ट, गो हेड. हा आता बघा, आमचे काहीतरी शेअर्स आणि डिबेंचर मध्ये 2,85,000 अडकलेले आहेत. आणि आता आम्ही भरपूर प्रयत्न करणार ते मिळवायला. थोडंफार आमचं कर्ज भागेल किंवा विक्रीचं असेल, मॉलमध्ये जायचं असेल तर देव म्हणेल पुरुषाला आणायला लागतोस, तुझा मोक्ष पाहिजे का चैन पाहिजे? म्हणजे मग देव काय म्हणेल मग? मग भागवतगीता मग काय म्हणते? तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचे पैसे अडकलेले आहेत आणि तुम्हाला ते काढण्यासाठी काहीतरी करायची गरज आहे, तुम्ही जरूर करा ते ते कर्म आहेत आणि आमचे काढा. अडकलेले पैसे. हा, तर मग ठीक आहे ना, काढा ना ते पैसे, जरूर काढा. तुमचे पैसे असतील तुम्ही त्याला जरूर म्हणजे काढायचा प्रयत्न आपल्या करा, आणि मग त्या पैशाचा व्यवस्थित विनियोग हा, करा, जरूर करा. का नाही करायचं? बरोबर. अदोष, आपण पण हात वर केलाय. काही प्रश्न होता का? हो नाही, मी थोडा उशिरा जॉईन झालो त्याच्याबद्दल सॉरी.
मी दोन तुम्ही एक उदाहरणं सांगितली उलटीचं. ते रामदास स्वामींना जेव्हा खीर खाण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी त्या इच्छेला हे करण्यासाठी, इच्छा ती मोडण्यासाठी असं म्हणतात. आता मी पण ऐकलंय. आणि दुसरं म्हणायचं होतं की चिंध्याचं ते ह्याच्यात विठ्ठला तूस देसी मातीला आकार, हे जे मराठी गाणं आहे, ते त्या चिंध्यांवर योग्य पसतं का? हे दोन ऑब्झर्वेशन माझे होते. आहे ना, दोन्ही ऑब्झर्वेशन चांगले आहेत. दे आर बोथ गुड. एनिवे, तुम्ही या सगळ्यात सहभागी झालात, विचार व्यक्त केले, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि आज आपण इथेच थांबूया. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.